नसरापूर प्रकरणातील आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी खरं तर वटसावित्रीचा जो सण आहे तो उत्साह साजरा केला जातो. महिला आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत जर आज त्या आरोपीला फाशी दिलेली आहे, काय तुमच्या नक्की भावना आहे? एकंदरीत आता नसरापूर अत्याचार प्रकरणातील जी फाशीची शिक्षा त्या नराधमाला सुनावली, तर त्या शिक्षेचं खरं तर आम्ही स्वागत करतो. कारण इथून पुढे एवढ्या जलद गतीने अशी शिक्षा या नराधमांना व्हावी आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. अशी जर शिक्षा दिली तर खऱ्या अर्थाने पीडित मुलीच्या आईवडिलांना खरा न्याय मिळेल आणि सरकारने काहीतरी त्यांना आर्थिक स्वरूपात काहीतरी मदत द्यावी अशी मी विनंती करते. एकूणच जर पाहिलं तर आज तो दिवस उजळलेला आहे. 3.5 वर्षाच्या मुलीवरती होणारा अत्याचार, त्यानंतर जलद गतीने चालवलेल्या न्यायालयीन प्रक्रिया आणि आज त्या आरोपीला फाशी होते. कसं पाहताय? आज खरं तर न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकालाचे मी प्रथमतः स्वागत करते. हा निकाल फक्त त्या पीडित कुटुंबासाठी मर्यादित न राहता हा सर्व आमच्या महिला समाजासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. कारण की या निकालानं आमच्या सर्व महिलांमध्ये न्यायालयाप्रती आणखी विश्वास दृढ झालेला आहे. मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिते शासनाला की स्त्री शक्ती कायदा हा लागू करावा आणि अशा नराधमांच्या सर्व केसेस ह्या फास्ट ट्रॅकवर चालून आज राज्यात पाहिलं गेलं तर ही केस 2 महिन्याच्या आत हा निकाल पहिला लागलेला आहे. हा खटला जो 2 महिन्याच्या आत लागला हा पहिला खटला आहे. त्यासाठी शासनाने इथून पुढे स्त्री शक्ती कायदा लागून कठोरातली कठोर शिक्षा नराधमांना द्यावी. आणि तुमच्या माध्यमातून मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की आजच्या काळामध्ये महिला ह्या सोशल मीडियावर महिलांचे अत्याचार किंवा महिलांना छळलं जातं. त्यामुळं शासनाने डिजिटल माध्यमांवर कठोर निर्बंध आणावे जेणेकरून सोशल मीडियावरही महिलांची पिळवणूक होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी. धन्यवाद. खरं तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणारा शक्ती कायदा लागू करण्याचं शासनाने पुढाकार घेण्याची मागणी यावेळी महिला करताना पाहायला मिळतात. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे.